आज आणि उद्यापासून संकेत पाटील सर सुद्धा आमच्या जोडीला आहेत जे जुडले गेलेले आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस संकेत पाटील सर वेलकम, स्वागत आहे तुमचं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय गोलंदाज आहे तो म्हणजे रवी. काय गोलंदाजी केली होती, काय चमत्कार दाखवला होता. मात्र इतकं सोपं नाही फायनल त्या सामन्यामध्ये. सिग्नल ऑफ द अंपायर अजय मेहरा आणि त्यांच्या तोंडामधून आवाज निघतोय लेट्स प्ले. स्टार्ट ऑफ द मॅच. रवी पहिला चेंडू अविनाश साठे उजव्या हाताने फ्लाइट डिलिव्हरी आहे, फुल लाईन डिलिव्हरी बघायचं मिडन मधून डायरेक्ट हिट होईल का. बाल बाल बच गए बघायचं आहे. नशीब म्हणावं लागलं तर खरोखर अविनाश दादांचं आहे. सुरुवात चांगली होती संकेत पाटील सर. धाव संख्या ती म्हणजे बिनगडी बाद 1 धाव 4 षटकांचा सामना आहे. या अगोदर मी नव्हतो मॅच बघायला तर तुमच्या मुखातून ऐकायला खूप चांगलं वाटेल. एक इनिंग म्हणजे 1 षटकानंतर संदेश पाटीलनी काय कारनामा केला. काल चर्चा झाली, खर्चा सुद्धा झाला, मात्र आज खर्चा करण्याचा वेळ आहे. कारण आज आहे मित्रांनो ख्रिश्चन बांधवांचा क्रिसमसचा सगळ्यात मोठा सण. रवी पुन्हा एकदा फुल लाईन डिलिव्हरी, थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप बॉडी स्ट्रॉंगनला तिकडे चेंडू जातोय. 1 धाव तिथे मिळतंय. सुरुवात चांगली म्हणावी लागेल. आज दोन्ही फलंदाज इकडे आहेत, दीपक आहेत, अविनाश आहेत आणि तिन्ही सामन्यांमध्ये चांगली ओपनिंग पार्टनरशिप दिली असे संकेत पाटील सर आम्हाला इकडे सांगतायत. मित्रांनो अग्री कोळी खरोखर महोत्सवच म्हणावा लागेल. पुन्हा एकदा रवी आता मात्र बॅकफूट पंच करतायत. बघायचं तिकडे खेळाडू आहे, थोडासा प्रयत्न चांगला केला होता. ही कॅच सोडली का मॅच सोडली ही तर नंतर समजेल आपल्याला. 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या आणि या 2 धावेने संघाची धाव संख्या पुढे सरकते ती म्हणजे 4. आमचे प्रशांत आदवडे सर नेहमी सांगतात मिलेंगे रन 4 तो बेडा होगा पार. मात्र बेडा कोणाचा पार होईल संकेत पाटील सर हे तर सेकंड इनिंग मध्ये आपल्याला समजणार आहे. रवी गोलंदाजी मार्कवर जर्सी क्रमांक 93 तुम्ही बघताय. स्ट्राईकला अविनाश पाटील आहेत. पुन्हा एकदा इज ऑन फायर बघायचं हा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडस नशीब म्हणावं लागेल असं वाटलं होतं का तिथे चांगला प्रयत्न केला होता. न्यायाचं नाही, स्वतः कॅप्टन तिकडे आहे तसं म्हणायला हरकत नाहीये आणि खासियत त्यांची आहे चांगलं क्षेत्ररक्षण. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 6. फायनलचा सामना तुम्ही बघतायत. अंपायर जंप मारतायत, थोडंसं ऊर्जा आली आहे कारण वातावरण जरी नरम असलं तरी हे वातावरण गरम व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो लक्षात ठेवा सगळे मान्यवर बसलेले आहेत आमच्या व्यासपीठावर. पुढचा चेंडू आता मात्र बघा चेंडूची वाट बघितली. आज हे झालं 3 वेळा झाला अभिनवला. का वाटतं असं, कारण फलंदाजाला संकेत पाटील सर ऑफ स्टंपला चेंडू पडलेला आहे, जर मी सोडला तर अंपायर वायर देतील. इतकं सोपं नाही कारण तितके अंपायर स्ट्रिक आहेत. संजय मेहरा तिकडे आहेत, नालासोपारा उपशहर प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेने आणि खूप मोठं ऑफिस कार्यालय सुद्धा आहे त्यांचं सूर्य कार्यालय नालासोपाराला. चांगले अंपायर आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू गॅप मध्ये खेळतायत. मुझे मिला है मौका तो मैं शानदार मारूंगा चौका. हा भाई तो एक ब्रँडेड चौका. गलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला. क्या बात है. या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 10. मित्रांनो आज अविनाश पाटील, संदेश पाटील, विकास पाटील आणि हेमप्रकाश पाटील दादांना सांगतायत का तुम्ही तिकडेच थांबा. आज हो अजिंक्य किल्ला जो आहे तो आम्ही तुम्हाला जिंकून देणार. मात्र बघायचं आहे क्रिकेट आहे. दोन्ही संघांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आहेत. दोन्ही संघ आपलेच आहेत. 40+ क्रिकेट म्हणजे काय, 40 नंतर काय म्हणजे तुमचा फिटनेस कसा राहिला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं संकेत पाटील सर तुमच्या राई गावातूनच हे जे रोपटं आहे 40+ क्रिकेटचं ते लावण्यात आलं होतं. विनोदजी म्हात्रे यांच्या खूप मोठी संकल्पना होती. तुमच्या गावातून एक रोपटं 89ला त्याचा किती मोठा वटवृक्ष आज झालेला आहे मला सांगण्याची गरज नाही. तर बघायचं आहे 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 10 डबल फिगरमध्ये इकडे जाऊन पोचलेला आहे. हा डबल धमाका आहे मित्रांनो. क्रिकेटचा महासंग्राम आहे, क्रिकेटचा महाकुंभ मेळा आहे. मात्र बघायचं आहे आज नवघर मास्टर ए संघ विकास पाटील दादांचं, हेमप्रकाश दादांचं आणि नवघर गावाचं स्वप्न पूर्ण करतील का. खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. या ऐकूया दुसऱ्या ओव्हरसाठी संकेत पाटील सर. मॅन फ्रॉम मिस्टर राई मिस्टर संकेत पाटील.
धन्यवाद. मॅच गरम झालंय कारण परिस्थिती तशी आहे. कारण अंतिम सामना म्हटलं तर नेहमीच सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे असतं. रमेश यावेळेला स्टायलिश ड्राईव्ह दाखवतायत. त्या दीपक पाटील आपल्या बॅटमधून एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न केला जाईल. इथे क्रीज सोडलंय मात्र कॉल बॅक केलंय. दीपकनं कॉल बॅक केलंय. अजून थोडासा वेळ द्यावा लागेल कारण आतापर्यंत या दोघांनी काय केलंय या एकूणच मालिकेमध्ये. पहिला सामना 31 धावा विजयासाठी होत्या. 31 धावा दोघांनीच काढल्या. दुसरा सामना 21 धावा विजयासाठी होत्या. 19 धावांची पार्टनरशिप. तिसरा सामना अजून कमी धावा होत्या. 18 धावांची पार्टनरशिप आणि आता देखील ते अनबिटन खेळत आहेत. तर हे जबरदस्त कॉम्बिनेशन जुळून आलंय. यावेळेला सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट होते. दीपक कदाचित दुसऱ्या धावासाठी येतील. कॉल दिलाय. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि हे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि कदाचित 3 धावा इथे पूर्ण. व्हॉट अ स्टॅमिना. आणि मध्ये कोण आलेत. ये इलाका मेरा है और यहाँ का मैं हूं डॉन. तीन धावा. अविनाशनं अप्रतिमरित्या कामगिरी केली. काय जबरदस्त स्टॅमिना आहे. सध्या तो ज्या वयात आहे त्या वयात एवढं धावणं कठीण गोष्ट आहे. मात्र कमिटमेंट, आपल्या गावाबद्दलचं प्रेम, क्रिकेटवरचं प्रेम त्याला घरी स्वस्थ बसू देत नाहीये. व्हॉट अ ग्रेट कमिटमेंट. धावसंख्या 14. यावेळेला ऑन साइडला भरपूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. थोडीशी चुकले. चेंडू मात्र नंतर पॅडवर आदळतोय. त्यामुळे एक धाव इथे लेगबायच्या रूपाने मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या आज बघितली तर 15 वर जाऊन पोहोचले आहे. इथे मात्र एक गोष्ट मला कळत नाहीये की नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण का स्वीकारलंय. कदाचित हा निर्णय नंतर थोडासा वेगळा होऊ शकेल किंवा काय. मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. कदाचित त्यांच्या एकूणच या निर्णयामागे एक वेगळा विचार असेल. लेट्स सी. मात्र इथे हा निर्णय आतापर्यंत पथ्यावर पडलाय तो म्हणजे नवघर संघाच्या. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण बघतोय क्रीजमध्ये सुखरूप आहेत किंवा नाहीत. पंचांचा कोणताही अजूनपर्यंत इशारा नाही. पंच लगेच स्टंप व्यवस्थित करण्यासाठी येत आहेत. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. आज अविनाशच्या बॅटमधून काही धावा नक्कीच बघितल्या. मात्र सातत्य, सगळ्यात महत्वाची गोष्ट कमिटमेंट, सातत्य आणि जे कॉम्बिनेशन मी माशी म्हटलं ते अतिशय चांगलं ठरलंय. कारण प्रत्येक सामन्यामध्ये नवघर संघानं धावा जमवल्या. मागच्या सामन्यात देखील त्यांनी 40 धावा केल्या होत्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. या सामन्यात देखील त्यांचा मानस आहे की 40 धावा करण्याचा. पहिल्या षटकात 10 धावा बघितल्या आणि या षटकात देखील आतापर्यंत चांगली धावसंख्या येते. 5 धावा आलेत. पुढचा चेंडू रमेश अविनाश यांच्यासाठी. फुलटॉस डिलिव्हरी आहे. ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहे. मात्र हा नक्कीच चांगल्या पद्धतीने अडवलाय फटका. 2 धावा इथे कंप्लीट. कदाचित तिसऱ्या धावेसाठी जातील किंवा काय. आणि शूट झालेत अविनाश. 3 धावा इथे कंप्लीट. भागोगे नाही तो कुछ नहीं मिलेगा. आणि कदाचित जीवाच्या आत्कांताने ही धाव घेतली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत जे पाणी घेऊन जाणार आहेत त्यांना विनंती करीन या षटकाच्या समाप्तीनंतर पाणी घेऊन जावं लागेल. बी रेडी. कारण अप्रतिम धावसंख्या इथे. धावा पळून पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या झाली ती 18. मॅच ऑन झालाय. अंतिम सामना गरम झालाय आणि आज दुपारी दॅट्स अ गुड हिट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लेट्स सी काय घडतंय. या घडीला पुन्हा एकदा पॅडवर लागतोय. आता मात्र या घोडबंदर परिसर आपण बघतोय. अंतिम सामन्यात अजूनपर्यंत एकही झेल टिपू शकले नाहीये. 2 धाव कंप्लीट झाले. तिसऱ्या धावसाठी नाही. आता नाही मी जाणार नाही. बस झाला. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचले. षटक संपले. 2 धावसंख्या 20. सरासरी अतिशय चांगली आहे आणि या सरासरीने सातत्य दाखवलंय. आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या ओपनिंग प्लेअरसाठी. सातत्याने 18, 19, 20, 31 धावा सातत्याने प्रत्येक सामन्यामध्ये. व्हॉट अ बॅटिंग. ग्रेट बॅट्समनशिप. डीजे थँक्यू डीजे. या संघानं आगमन होत आहे या म्हणजे निश्चितच कार्यसम्राट नगरसेविका वंदना विकास पाटील यांचं आणि निश्चितच त्यांचं आम्ही खूप स्वागत करतोय. अतिशय मोक्याच्या क्षणी ते इथे येत आहेत आणि त्यांच्या माहितीसाठी नवघर संघ आपल्या घरचा संघ अंतिम सामन्यात आहे. विकास दादा स्वतः खुश आहेत. त्यामुळे आपण आल्यामुळे एकूणच या मंचाची शोभा देखील वाढते. आपल्या माहितीसाठी निश्चितच प्रभात पाटील मॅडम इथे उपस्थित आहेत आणि निश्चितच नारी शक्ती अतिशय चांगला उल्लेख मगाशी आपण बघितला नितीन आळवे सरांनी केला. त्यामुळे निश्चितच
या काही प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांनी एकूणच नवघर गावाचा विकास नाही तर मीरा भाईंदरचा विकास करण्यामागे अतिशय चांगलं काम केलंय. या 2 षटकानंतर धावसंख्या 20 आहे आणि मॅचला एक वेगळी कलाटणी मिळते. या अंतिम सामन्याला एक वेगळा जो एक रोस्ट पाहिजे होता तो मिळाला आहे. बॅक टू यू मिस्टर नितीन सर. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत संजय म्हणजेच संजू जर्सी क्रमांक 18. कालचा दिवस गाजवला संजू दादानी. बघत आहे स्ट्राईकला अविनाश पाटील दादा आहेत. मीरा भाईंदरच्या रनर रागिणी वाघिणी आणि नगरसेविका कार्यसम्राट. फ्लाइट डिलिव्हरी इज ऑन फायर. 1 बाउन्स बघायचंय. हा चेंडू जातोय सीमा पार. दमदार वजनदार शानदार चौकार. काहींची एंट्री झाली, चौकार मारला बघा. काय बात आहे. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती म्हणजे 24. आज शब्द दिलाय विकास दादांना. आज शब्द दिलाय नवघर गावाला. आज नावासाठी नाही, आज गावासाठी खेळायचं आहे. मात्र सेकंड इनिंग अजून बाकी आहे. बघायचं आहे शानदार पार्टनरशिप. संकेत पाटील सरांनी सांगितलं का 3 मॅच मध्ये काय पार्टनरशिप करून दाखवली. मित्रांनो, उद्योगधंद्याचा पार्टनर, क्रिकेटचा पार्टनर जर चांगला असला तर शेवट अतिशय चांगला गोड होतो. आम्ही नेहमी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा संजू गोलंदाजी मार्कवर कलावती आईंकडून पुढचा चेंडू. फ्लाइटेड डिलिव्हरी पुढे आले. बघायचं एलिव्हेशन थोडस कमी पडलंय. हा चेंडू जाईल का. कलेक्टला आहेत मित्र. धावायचा है. मैं तो भागना चाहता हूं, मैं तो दौड़ना चाहता हूं, मैं रुकना चाहता हूं. तर काहीतरी मला करायचं असं दोन्ही फलंदाज इकडे सांगतायत. 2 श्वान पथक मैदानाच्या आतमध्ये आहेत. कधीशी संकेत पाटील सरांनी उल्लेख केला, मात्र वाघ्या कुत्र्याची आम्हाला आठवण झाली इतिहासामधल्या. संजू काहीतरी गेम प्लॅन करतायत. अजूनपर्यंत ब्रेक थ्रू कुठला गोलंदाज देईल. 21 धावा नाबाद अविनाश. आता मात्र बघा स्वतःला सावरून घेतलं. अंपायर थोडस वॉर्मअप करतायत. संधी मिळाली अंपायरला. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 27 धावा. 4 षटकांचा सामना, फायनलचा सामना तुम्ही बघतायत. पुन्हा एकदा संजू पुढचा चेंडू. शॉट ऑफ लेन पुल करतायत. रिकी पॉन्टिंग स्टाईल मध्ये डी झोन मध्ये बघायचा आहे. हा चेंडू नक्कीच तिकडे जातोय. 2 धाव्यांसाठी संघाची धावसंख्या पुढे सरकली. ती म्हणजे 29. मित्रांनो, धैर्य कसा असावा, शब्द कसा असावा, इतिहासामधला खूप सारा चिठ्ठा आमच्यामध्ये आहे. मात्र ही मॅच संपल्यानंतर विकास पाटील दादा, सौभाग्यवती वंदना विकास पाटील ताईंना मी आमंत्रण देतोय. अभिनव विद्या मंदिर गोरदेवच्या पटांगणावर एमप्रकाश दादा तुम्हाला सुद्धा कराटे चॅम्पियन ब्लॅक बेल्ट सुधीर वंजारी साहेब इकडे बसलेले आहेत. मित्रांनो, अभिमान वाटतो आम्हाला जेव्हा पण आम्ही सुधीर वंजारी दादांना बघतो. द ब्लॅक बेल्ट जपान मधून कितीतरी किस्से आहेत दादांचे, नक्कीच सांगेन तुम्हाला. छोटासा कारण वेळ आज आम्ही मागून आलेलो आहोत गोरदेव गावाकडून या फायनलच्या सामन्यासाठी. पुढचा चेंडू फ्लाइटेड डिलिव्हरी पुढे आले. बॅट अँड पॅटच्या मध्ये तिकडे चेंडू येतो. डीप ऑडी स्ट्रॉंगला बघायचा आहे. चेंडू कलेक्ट करा. दुसऱ्या काय धावतायत. मला तर धावायचंय, मला तर पळायचंय, मला पडायचं सुद्धा आहे, पण मला थांबायचं नाही. असे दोन्ही फलंदाज संकेत पाटील सर. बाग मिल्का बाग. तर बघायचं आहे काय धावतायत ते दोघं. यांच्यासमोर मला वाटतं जर बघितलं तर मग हरिण सुद्धा कमी पडेल असं म्हणायला हरकत नाही. यस 31 तेवढा अटॅक आहे. पार्टनरशिप बघा, 31 धावांची पार्टनरशिप. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा 30 पार्टनरशिप होती आणि 30 पार्टनरशिप आता झालेली आहे. पुन्हा एकदा फ्लाइट डिलिव्हरी. हा चेंडू जाईल का, सीमा पार होईल का. यस यस यस, क्या बात है. ना इक्का न दुक्का, सीधा लगाय छक्का. क्या बात है, एब्सोल्युटली सुपर. संपूर्ण नगर गाव एन्जॉय, सेलिब्रेट. यस क्या बात है. क्या बात है, क्या बात है. अरे विजया समोर उभा राहतो तो ताठा, तोच खरा हिंदू मराठा. परिस्थिती आहे जिथे बिकट, अविनाश पाटील आहे तिथे तिखट. तर क्या बात आहे संकेत पाटील सर या षटकाराबद्दल. मला वाटतं या षटकाराबद्दल एकच गोष्ट सांगेन की त्याच्या परिवाराचा हात आहे असंच मी म्हणेन. कारण आज मुलगी सकाळपासून सामने पाहते आहे. आज बाबा काहीतरी करतील आणि बाबांनी करून दाखवलंय. आणि एवढी फुर्ती. आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतंय अविनाश पाटील यांचा स्टॅमिना का, तर रोज सकाळी बाळासाहेब ठाकरे मैदानात जाऊन जो वॉर्मअप करतात ना त्याचा हा नतीजा आहे. क्या बात आहे. आज वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून नक्कीच मुलगी सुद्धा आहे. तर आज खुश असेल. युट्यूबला ही लाईव्ह मॅच आहे आणि जेव्हा अविनाश दादांची नक्कीच प्रेझेंटेशनला काहीतरी चर्चा करू. धावसंख्या आहे ती म्हणजे 37 बघायचं आहे. श्रीकांत सरांची आम्हाला आठवण करून देतील का 1983 वर्ल्ड कपची.
धावसंख्या 37. शॉट ऑफ प्लेन, एक्स्ट्रा बाउन्स. मी 1983 ची आठवण काढली. गोलंदाज होता माल्कम मार्शल आणि फलंदाज होते श्रीकांत सर. एक परफ्यूम डिलिव्हरी टाकली होती, पण त्यांच्याकडे बघून श्रीकांत सरांनी थोडंसं नाकाला हात लावला. गुड परफ्यूम असं सांगितलं आणि माल्कम मार्शल सरांनी ठीक आहे आय विल सी, बघून घेईन तुला मी पण. त्या क्षणाची मला आठवण झाली. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा शॉट ऑफ प्लेन, हवेमध्ये चेंडू आहे. बघायचं आहे उंची जास्त लांबी कमी म्हणून खेळाडूने दिली कॅच पकडायची हमी असं म्हणायला हरकत नाही. टाळ्या झाल्या पाहिजे या पार्टनरशिप साठी. व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ पार्टनरशिप. क्या बात है, क्या बात है मित्रांनो. नितीन पाटील अनकणिक टेनिस विश्वातला एक दिग्गज. व्हॉट बॅटिंग मिस्टर दीपक पाटील. दॅट्स अ व्हेरी गुड पर्सनॅलिटी. नितीन पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात मोठा खेळाडू उंच कोण होता? जोएल गार्नर. जेव्हा जेव्हा गावस्कर सर बॅटिंग करायचे तेव्हा नेहमी म्हणायचे का गार्नर जेव्हा गोलंदाजी करतो असं वाटतं पहिल्या माल्यावरून गोलंदाजी करतोय. आता गोलंदाज असं म्हणणार का? नितीन पाटीलला गोलंदाजी करायची म्हणजे पहिल्या माल्यावरून करावी लागेल. यस, संजू दादा थोडं टेन्शन मध्ये आला असेल. जर्सी क्रमांक आहे 17. होईल का खतरा? बघायचं आहे. नितीन पाटील 4 चेंडू शिल्लक आहेत. जबरदस्त. आज मी सांगितलं कारण संदेश पाटील दादा आणि विकास पाटील दादांना एक वचन दिलं होतं, काल माझ्या समोर दिलं होतं, तेच आज पूर्ण होईल का? खूप मोठं स्वप्न. बॅकफूट पंच करायचा होता मात्र अनसक्सेसफुल होत आहेत. फुटवर्कचा उपयोग नाही. मोबाईलमध्ये बोलायचं असेल तर नेटवर्क, अभ्यासामध्ये पुढे जायचं असेल तर होमवर्क आणि क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर फुटवर्क. 3 गोष्टींची खूप गरज लागते. तर चेंडू तिथे डॉट जातोय. अविनाश दादांना स्ट्राईक का नाही? थोडासा सिंगल काढून द्यायला पाहिजे होती असं वाटतंय. मात्र नितीन सुद्धा चांगले फलंदाज तिकडे आहेत. अक्रॉस बघा आता सक्सेसफुल तिकडे होत आहेत. 1 धाव तिथे कंप्लीट होते. डीप करले क्षेत्रामध्ये तिकडे चेंडू जातोय. 1 धाव महत्वाची काय? आज अभिनय विद्या मंदिरला जो पहिला सामना झाला ना, 34 धावा फक्त करायच्या होत्या. एका धावेने समोरचा संघ हरला. जी आता डे नाईट स्पर्धा अभिनवला तिकडे जे सुरू आहे मित्रांनो. संदीपजी गावण आमच्या जोडीला तिकडे आहेत. आता जोडतील संकेत पाटील सर उद्या सुद्धा आमच्या जोडीला आहेत. बघायचा मात्र हा जो क्रिकेटचा संग्राम आहे, महासंग्राम आहे, या ज्या मोठमोठ्या ट्रॉफीज आहे, आज कोण नंबर होन इकडे या जंगलाचा वाघ. नितीन पाटील इज ऑन फायर. हा चेंडू जातोय सीमा पार. ना इक्का न दुक्का, सीधा चौका, ब्रँडेड चौका. माझे येताले देवा, अंधेरीचे माझे येताले देवा. धन्यवाद धन्यवाद. या चौकऱ्याने संघाची धाव संख्या 43. ज्यांच्या नावाचा आहे गाजा वाजा म्हणूनच नितीन पाटीलला आहे टेनिस विश्वाचा राजा. पुन्हा एकदा स्क्वेअर करायचा होता. गॅप मध्ये तिकडे चेंडू जातोय. बघायचंय 2 धावा तर मिळणार. या 2 धावांनी संघाची धाव संख्या पुढे सरकली, ती म्हणजे 45. डॉक्टर रमेश पाटील कमरेवर हात ठेवून आहेत विठ्ठलाप्रमाणे. बघायचंय कारण त्यांना काहीतरी कमाल करायची आहे. आणि उदयजी पाटील आहेत, संदेशजी पाटील आहेत. तर बघायचंय मजा येईल मित्रांनो. 24 चेंडू आणि धावा करायच्यात 46 धावा इकडे करायच्या आहेत. तर बघायचंय काय होईल, काय घडामोडी होईल. पुन्हा ऐकूया आज राई गावातील आणि माझा सगळ्यात आवडता समालोचक आणि माझ्या स्पर्धेला सगळ्यात पहिला स्थान मी कोणाला दिला असेल तर संकेत पाटील सरांना. आज सुद्धा मी सांगतो येणाऱ्या काही काळात 5 लाखाची एक स्पर्धा आम्ही करणार आहोत. सगळ्यात पहिलं आमंत्रण तुम्हालाच असेल. 31 धावा अविनाश पाटील. मुली तर टाळ्या वाजवते. डोक्याला 12 चेंडू आणि जवळजवळ 31 धावा अविनाश पाटील. ग्रेट बॅटिंग मित्रांनो खरोखर. आता बघायचंय आता घोडबंदर परिसराची अग्नि परीक्षा आहे. याच्यामध्ये ते पास होतील का नाही ऐकूया. कॉमेंट्री बॉक्स मध्ये छोटासा बदल करतोय संकेत पाटील सर. येस नक्कीच. मात्र पुन्हा एकदा सर्व आमच्या मान्यवरांचं मी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करेन. या एकूणच स्पर्धेसाठी जर बघितलं तर वस्तुरूपाने आणि देणगी रूपाने ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला सहकार्य दिले त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. नवघर मास्टर्स सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि एकूणच सागरी कोळी सांस्कृतिक मंडळातर्फे निश्चितच सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उन्ह संपलेली आहेत मात्र वातावरणातील गारवा आहे तो आता पुन्हा एकदा जाणवेल. सकाळच्या सत्रात धावा होत नव्हत्या मात्र या अंतिम त्या आपण बघतोय मधल्या काळात धावा झाल्या. त्यानंतर आता
संध्याकाळचं हे सत्र सुरू झालंय आणि ते सत्र सुरू झाल्यानंतर आपण बघतोय अतिशय चांगली धावसंख्या इथे बनवलंय या शेवटच्या एकूणच सामन्यामध्ये 4 षटकामध्ये जवळजवळ 45 धावा कुठले त्या म्हणजे नवघर मास्टर्स ए संघानं कालचा दिवस जर बघितला तर गाजवला होता. घोडबंदर परिसर या संघानं मात्र या अंतिम सामन्यात त्यांच्या समोर एक मोठं आव्हान आहे. ते चेस डाऊन करतील का थोड्या क्षणात एकूणच या गोष्टीचा उकल होणारच आहे. मात्र तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक म्हणणार नाही कारण आमचा डीजे वाला कुठेतरी बाजूला गेलाय. मात्र तरी सुद्धा लगेच बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्या. जास्त वेळ नाहीये. चेंडू देखील द्या प्लीज. पंचांकडे चेंडू द्या. प्रेक्षक अतिशय चांगल्या पद्धतीने सामने बघतायत आणि खास करून कौतुक करीन मी आयोजनाचं कारण बक्षीस जर बघितलं तर पहिल्या क्रमांकासाठी नाही दुसऱ्या क्रमांकासाठी तब्बल 6 क्रमांकासाठी पारितोषिक आहे. ही मोठी गोष्ट म्हणायला लागेल कारण तब्बल 18 संघ काल तब्बल 10 संघ खेळले आज 8 संघ खेळले त्यामुळे 18 संघांना निमंत्रण आहे या एकूणच मंडळामध्ये. आणि आज नितीन सर सगळ्यात महत्वाची गोष्ट मी काय बघितली तर आपण बऱ्याचदा असं म्हणतो की एका मंडळाचे पदाधिकारी फक्त तिकडे दिसत असतात. मात्र आज मी 2 वेगवेगळ्या मंडळाचे पदाधिकारी खास करून अध्यक्ष देखील या मंचावर पाहिले. भरपूर आनंद झाला आणि ते ज्या वेळेला इथे आले होते विश्वास भोईर साहेब त्यामुळे त्यांचं देखील आम्ही स्वागत केलं आणि त्यांच्या या एकूण येण्याने वातावरण किती चांगलं झालं होतं ती गोष्ट मी सांगितली. मनापासून आनंद झाला की आज फक्त जर आगरी कोळी समाज मंडळ जर बघितली तर फक्त क्रिकेट पुरता मर्यादित नाही तर एकूणच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि समाजासाठी काय करता येईल या गोष्टी क्रिकेटच्या निमित्तानं ते करतायत. क्रिकेट फक्त माध्यम आहे आणि त्या माध्यमाचा ते चांगला वापर करतायत. तुमचं काय म्हणणं आहे? हेच कारण नवघर मास्टर्स क्रिकेट संघाचं आयोजन म्हटलं तर सगळ्यात नंबर 1 असतं आणि सगळ्यांना एकत्रित करणं खूप मोठी गोष्ट आहे. मित्रांनो लक्षात ठेवा या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून आज भरपूर काही आगरी कोळी समाज एकत्रित आलेला आहे. फिटनेस बोला त्याच्यानंतर जे नाती गोती कुठेतरी दुरावली होती ती सगळी एकत्रित आली आणि 40+ माध्यमातून खरोखर कारण तुमच्या गावातून उगम झाला स्टार्ट ऑफ द फाउंडेशन असं म्हणायला हरकत नाही 1989ला आणि आज त्याचा किती मोठा वटवृक्ष तयार झालेला आहे. बघायचं अग्निपरीक्षा आहे नवघर मास्टर ए संघाची कारण 24 चेंडू आणि जवळजवळ धावा करायच्या आहेत 46 धावा करायच्या आहेत. स्ट्राईकला तुम्ही बघतायत संजू आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे मिस्टर रमेश. संजू दादा जर्सी क्रमांक 18 आहे त्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. विराट कोहली सरांचा हा नंबर आहे मित्रांनो लक्षात ठेवा. आज संजू दादा आपल्या गावासाठी काहीतरी इतिहास करून जातील का? यष्टीरक्षक नितीनजी पाटील गोलंदाजी मार्कवर तुम्ही इकडे बघताय. पहिलं षटक इकडे घेऊन येत आहेत दिलीप बुवा. खरोखर शब्द नाही त्यांच्यासाठी. डाव्या हाताने पहिला चेंडू शॉट प्लेन होता अपील केला. मात्र बघा जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना सगळ्यात महत्वाचं काय लेंथ व्हेरिएशन आणि सगळ्यात महत्वाचं आहे लेंथ तर लेंथवर गोलंदाजी केली पाहिजे. यस विनोदजी मला माहिती आहे तुम्ही नाईट स्पर्धेला चाललेला आहेत. खरीगावात एक अंडरमची क्रिकेट स्पर्धा चालू आहे तिथे विनोदजी 2 दिवस आहेत. ऑफिशियली कॉल होता मात्र काही कारणास्तव आम्ही तिकडे जाऊ शकलो नाही. घनश्याम ज्ञानी स्वतः आयोजक आहेत तिकडे डाव्या हाताने. दिलीप आता मात्र स्क्वेअर करतायत. दीपक पाटील तिकडे आहेत सांगतात जाऊन दे आरामात 1 रन गेली तरी काय वांधा नाही. धावसंख्येला इकडे सुरुवात होते ती म्हणजे 1 अजून धावा करायच्या 45 2 धावा झालेल्या आहेत. सॉरी धावसंख्या कारण पहिला चेंडू वाईट होता. 44 धावा अजून करायच्या आहेत. दिलीप दादा स्वतःच्या विचारामध्ये आहेत. बुवा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे. फ्लाइटेड डिलिव्हरी लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघा ही खासियत आहे दिलीप बुवांची. कमबॅक करतायत मग ते कीर्तन असून दे भजन असून दे किंवा क्रिकेट असून दे कमबॅक करणारा त्यांना सांगायला थोडा सुद्धा वेळ लागत नाही. ही त्यांच्याकडे क्वालिटी क्रिकेट म्हणून आहे मित्रांनो. क्वालिटी क्रिकेट काय असतं नक्कीच हे सुद्धा दिलीप दादाने इकडे दाखवून दिलेलं आहे. डाव्या हाताने कलावती यांकडून पुढचा चेंडू पुढे आले. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे दिलीप बुवांसाठी. एखाद्या कलाकाराला एखाद्या क्रिकेटरला काय गरज असते तर टाळ्या. तर खरोखर स्तुती करेन मी दिलीप दादांची कारण स्कोर जास्त आहे तरी पण बघायचं आहे. दोन्ही संघ आपलेच आहेत. नितीनजी पाटील काहीतरी थोडंसं गेम प्लॅन करतायत फिल्डिंग्समध्ये. बघा जिकडे शक्ती नाही तिथे युक्ती का कामाला येते. खूप मोठा इतिहास आहे. मात्र बघायचं आज शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ होईल का? ब्लॉकॉल मध्ये अटॅक करायचा होता. क्या बात है. डॉट पे डॉट यहाँ पे डालते जा रहे और मिस पे मिस यहाँ पे जो बल्लेबाज है. आता बघायचं आहे थोडेसे नाराज सुद्धा झाले असतील. अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो. आतापर्यंत जागेवर डिस्को डान्स करायला मजबूत केलं या फलंदाजाला दिलीप दादानी. यस फुल टॉस चेंडू मिडॉन वरून डीप ऑडी स्लॉगनला एक खेळाडू उदयजी पाटील ऑरेंज कॅप तिकडे आहे.
आत्ताच अभिनवला जी बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅच कलेक्ट सुद्धा केलं आणि जे षटकार मारले ना, तर ते छक्का नाही तो अठ्ठा मारला अभिनवला. असे 3 उत्तुंग षटकार आत्ताच मारून आलेले आहेत अभिनव म्हणजे गोरदेवच्या पटांगणावरून. या एकादाविनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 4. पुन्हा एकदा दिलीप, लहान मुलं विनंती आहे ग्राउंडच्या थोडंसं बाहेरून जा. क्या बात आहे. आणखीन एक अतिशय चांगली डिलिव्हरी दिलीप यांच्या माध्यमातून तुम्ही बघतायत. षटक संपते पहिलं. संकेत पाटील सर, धावसंख्या ती म्हणजे 4. जी धावसंख्या कुठेतरी 10 किंवा 12 पाहिजे होती, ती धावसंख्या फक्त 4 का आलेली आहे, तर दिलीप दादांची अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच, नो डाऊट इथे जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे, कारण मी माझी म्हटलं ना की ज्या वेळा तुम्ही नाणेफेक जिंकता त्यावेळेला तुमचं एक प्लॅनिंग असलं पाहिजे, कारण काल दिवसभर तुम्ही या मैदानावर खेळला असाल आणि निश्चितच अंतिम सामन्यात तुम्ही आहात, त्यामुळे थोडंसं प्लॅनिंगने यायला पाहिजे होतं. नाणेफेक जिंकल्यानंतर इथे का क्षेत्ररक्षण घेतलंय याचं उत्तर कदाचित तेच देऊ शकतील. कदाचित प्रेझेंटेशनमध्ये या गोष्टी आपण त्यांना विचारू शकतो. मात्र हा निर्णय सपशेल अपयशी ठरला आहे. त्यानंतर 46 धावा करायचे एक प्लॅन असायला पाहिजे होते की पहिल्या षटकात मला 10 धावा करायच्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक नव्हतं तरी सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे होतं की 10 धावा ऍटलिस्ट होणं गरजेचं आहे, कारण सरासरीकडे लक्ष घातलं ना तर सरासरी जवळजवळ 12 धावा प्रति षटकामागे आहे. आणि असं असताना आत्ता ती जास्त कठीण होऊन बसलंय, कारण पहिल्या षटकात धावसंख्या 4 आहेत आणि अजूनही विजयासाठी जर बघितलं तर 42 धावा करायच्या आहेत. तर नवीन पाटील यांचं आगमन होते, मगाशी सुद्धा ते आले होते आणि निश्चितच पुन्हा एकदा त्यांचं आम्ही खास स्वागत करतोय. उद्योजक आहेत आणि नेहमीच चांगला हात ते आमच्या मंडळात देशाचा. यावेळेला एक वेगळा फटका, एक वेगळा हा फॉल ही बनवलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती आणि जबरदस्तरित्या आपल्या हाईटचा वापर केलाय तिथे आणि उडी मारून हा फटका डीप स्क्वेअर रिजन मध्ये ढकलून दिलाय. 2 धावा इथे मिळतील, मात्र प्रयत्न करावे लागतील. आत्ता नाही तर कधी, कारण हा अंतिम सामना आहे. विशेष लक्ष या ट्रॉफीज कडे देऊया. गोल्डन ट्रॉफीज आहेत, मात्र जो मिल्की वे दिलाय ना तो जास्त ग्रेसफुल आहे मी असं म्हणेन. किरण आपल्याला कट केलाय आणि तिथे डॉक्टर उभे आहेत आणि एकच धाव तिथे मिळेल. इथे मात्र आपण बघतोय एक्झॅक्टली काय घडलंय. बॅट्समनला आपल्या क्रीज मध्येच राहावं लागेल, कारण ती ऍक्शन तिथे संपली होती. आगरीकोळी एकूणच सांस्कृतिक मंडळाचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार चालावं लागेल. मात्र आज स्पेशल काय होतं या मालिकेत, तर मी म्हणेन जशी अविनाश आणि दीपक यांची बॅटिंग तशी आमचे प्रेक्षक. भरपूर एंड मधून प्रेक्षकांनी आम्हाला अतिशय जबरदस्त सहकार्य दिलंय, त्यामुळे प्रेक्षकांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवायला हरकत नाही. अतिशय जबरदस्त कामगिरी राहिले प्रेक्षकांची. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे आणि मोठ्या हातामध्ये हा छोटा झेल गेलाय, त्यामुळे निश्चितच आपण बघतोय फलंदाज इथे बाद होताना दिसेल. घोडबंदर परिसरातील परिस्थिती नाजूक आहे आणि या नाजूक परिस्थितीत ते कसा वाट काढतायत या गोष्टीकडे आता लक्ष लागून राहिले. मात्र प्रेक्षक जे नवगरचे प्रेक्षक आहेत ते आता रिलॅक्स आहेत. त्यांना माहिती आहे एकूणच या सामन्यावर जो कंट्रोल आहे, क्रिकेटचा सी कंट्रोल, तो अतिशय चांगल्या पद्धतीने आहे. त्यामुळे एकूणच नवगरच्या सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष, नवगरच्या खेळाडूंचं लक्ष या मोठ्या ट्रॉफीकडे म्हणजे अंतिम विजेत्या ट्रॉफीकडे आता लागून राहिलेले आहे. क्या बात आहे. फलंदाज आहे तो म्हणजे नितीन भानगडे पाटील. फलंदाज आहे तो म्हणजे नितीन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आम्ही कॉमेंट्री करतोय, माझं सुद्धा नाव आहे नितीन. तर बघायचं आज नितीन उल्लेखनीय कामगिरी करेल का. किपिंग पण नितीन. क्या बात आहे. नितीन यष्टीरक्षक तुम्ही बघतायत नितीन पाटलाना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे किरण. आणखीन एक जबरदस्त टॅलेंटेड गोलंदाज कलावती यांकडून. पहिला चेंडू फुल लाईन डिलिव्हरी होती. बघायचं आहे डीप ऑडिश लॉंग ऑनला. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आहे खरोखर. छोटासा एन्जॉय बघा. जर बघितलं मागच्या साईडला डिक्लेरेशन झोन मध्ये काय आवाज येतोय, डगआउट मधून सध्या आवाज कमी आहे. तर बघायचं आहे धावसंख्या ती म्हणजे 8. गुरदेवला याल तर बघायला भेटेल आगरी कट्टा. हे सध्या कारण डे नाईट मॅच चालू आहे ना, आगरी कट्टा आहे तिकडे. किरण लाभ करतायत. हा चेंडू जाईल का. उदय कसा जाईल. कोण आहे तिकडे त्या घोरखंडीच्या मध्ये. बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे उदय पाटील तिकडे आहेत. विकास दादांना वचन दिलेलं आहे, राजे तुम्ही पुढे जा, बाकीचं काम मी करतो. विकास दादा तुम्ही इकडेच बसा, मी आहे तिकडे काम करण्यासाठी. या कॅच बद्दल सर. नो डाऊट आजचा दिवस उदयचा आहे हे सांगण्याची गरज नाहीये. उदयनं आज बॉलिंग का टाकली नाही मला माहिती नाही, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये जी कामगिरी केली आहे, 5 झेल आतापर्यंत टिपलेले त्याने डीप मध्ये आणि निश्चितच
त्याचा जो आजचा फॉर्म आहे तो कंटिन्यू आहे आणि मागच्या कित्येक वर्षापासून तो फॉर्मातच आहे, त्यामुळे नो डाऊट अबाउट इट. मात्र एक खेळाडू मी नक्कीच सांगेल, नवगरचा आज एक खेळाडू इंजर्ड आहे, नागेश इंजर्ड आहेत आणि ते आज विचार करत असतील की मग मी का खेळू शकत नाही. मात्र त्यांची कमरेची इंजरी जास्त ती होऊ नये, म्हणजे जास्त बळावू नये हीच अपेक्षा आणि ते लवकर कमबॅक करतील. तसंच किरण यांच्याकडे देखील आमचं लक्ष आहे, ते देखील लवकरच मोठं क्रिकेट खेळण्यासाठी पुढे येतील. मात्र नवगरचा जो बी संघ आहे ना, त्यांना मेहनत घ्यावी लागेल. पुन्हा एकदा किरण फुल लाईन डिलिव्हरी ऑन साईडला तिकडे चेंडू जातोय मिड ऑन वरून. पुन्हा एकदा वाडी स्लॉगनला दीपक मला वाटतं तिकडे आहेत. क्षेत्ररक्षक अतिशय चांगला थ्रो, आता थ्रो तिकडे व्यवस्थित आला नाही. या सगळ्या गोष्टी होत राहतात. या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे जर षटकार गेला. थोडा एक मालवणी मला म्हण आठवण झाली, कारण आई जरी आगरी असली तरी पप्पा माझे मालवणी आहेत. मालवणी भाषेमध्ये तो डायलॉग मात्र षटकार गेला पाहिजे. थोडासा बबन चित्रपट नटसम्राट असून दे, सैराट असून दे, तर ती मजा येईल. मात्र षटकार मारावा लागेल. बादल चौधरी सरांची मला खूप आठवण येते सर. नाही बघा, आता 6 लागेल की नाही मला माहिती नाही, पण आता तुम्ही दिले कमिटमेंट तर बोलायला हरकत नाही मला असं वाटतं. बघ्या तसं क्षण आला पाहिजे. महेशजी पाटील आमच्या समोर आहेत, जबरदस्त मेहनत कालपासून घेत आहेत. बघायचं आहे मित्रांनो, ज्यांनी इतिहास रचला या अगोदरच्या मॅच मध्ये मी संकेत पाटील सर नव्हतो, तोच गोलंदाज आपल्या गोलंदाजच्या मार्कावर बोटांची कमाल दाखवणारा स्विंगचे सुलतान, स्विंगचे जादूगर संदेशजी पाटील. बघा फ्लाइट डिलिव्हरी ऑन साइडला तिकडे चेंडू जातोय डीप मिड विकेटला. बंधुराज तिकडे आहेत, उदयजी पाटील बॅकअपला आहेत. टेन्शन घेऊ नका. येस मागतोल भजी आणि खातोल वडो. येस करूक गेलो रंकाळो आणि झालो संकाळो असं म्हणायला हरकत नाही. 21 जर्सी क्रमांक आहे. बघायचंय धावसंख्या आहे ती म्हणजे 11. फ्लाइट डिलिव्हरी क्या बात आहे. बघा जबरदस्त गोलंदाजी, बोटांची कमाल दाखवतोय. हीच खासियत आहे संदेश पाटील यांची. नितीन पाटील थोडासा प्रश्न आहे, लांब का उभे आहेत, जवळ का नाहीत, कारण ते स्विंगचे सुलतान आहेत संदेश पाटील. तिसरं षटक, 10 चेंडू 35 धावा होतील का नाही होतील, काय होतील, शेवटचा चेंडू बघावा लागेल. संदेश आता मात्र लाईन तिकडे व्यवस्थित नाही. 1 नंबरची गाडी गेली 7 नंबरला. अंपायर थोडेसे वॉर्मअप करतायत. वाईटचा तिकडे इशारा येतोय. 10-34. क्या बात आहे. एकविराईचा जल्लोष तुम्ही बघतायत, ललकारी तुम्ही ऐकतायत. 10 चेंडू 34 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू कलावती आईन कडून. आता मात्र बघा बॅकफूट पंच करतायत. 2 धावा घेतील का, एकच धाव तिथे मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. योगा ग्रुप तिकडे आहे. बघा काही जल्लोष करतायत जबरदस्त. पुन्हा एकदा सँडी. गुड डिलिव्हरी परफ्यूम डिलिव्हरी. नाकाला सुगंध देऊन गेली फलंदाजाचा. बाकीचं काम नितीनजी पाटील तिकडे करतायत. खरोखर अप्रतिम डिलिव्हरी संदेश पाटील यांची. 8 चेंडू 33 धावा. फुल टॉस चेंडू ऑन साइडला तिकडे जातोय. बघायचंय 1 धाव तिथे मिळते. डगआउट मधून आवाज येतोय धावा 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 म्हणून. धावा इतकं सोपं नाही रनिंग करणं सुद्धा. खूप बरं वाटलं खरोखर. पुन्हा एकदा जे सगळे मान्यवर व्यासपीठावर बसलेले आहेत त्या सगळ्यांना मी आमंत्रित करतोय. अभिनव विद्या मंदिर गोडदेवच्या पटांगणावर या. आज या, उद्या सुद्धा या. सँडी काल असा एक किस्सा झाला होता. 1 चेंडू 3 धावा. शेवटची मॅच होती आणि फलंदाज गेला पुढे, गाडी सुटली त्याची. गोलंदाजांनी केली कमाल, मंकड विकेट घेतली आणि तो फलंदाज बाद दिला होता संजय मेहरा सरांनी. मित्रांनो लक्षात ठेवा. जबरदस्त सेलिब्रेशन चालू आहे. थर्डमॅन रिजन मध्ये आंब्याचं झाड आहे, प्रसिद्ध आंबा आहे तो. आहा क्या बात आहे. पुन्हा एकदा चेंडू पडल्यावर आउट स्विंग तिकडे होते. आता 6 चेंडू आणि धावेंची गरज आहे. 32 6 चेंडू 32 धावा होतील का
नाही होतील. क्रिकेट आहे, जरतरच्या गोष्टी आहेत. या ऐकूया संकेत पाटील सरांच्या मुखातून. धन्यवाद. दावा भरपूर करायचे आहेत, मात्र त्या गोष्टीकडे कोणाचं लक्ष असेल ते मला माहित नाही. कदाचित इथे घोडबंदर परिसर संघाला त्या गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल. मात्र ज्या पद्धतीने एकूणच ही स्पर्धा एन्जॉय केली आपल्या प्रेक्षकांनी, त्यांचं कौतुक आहे. आणि खरोखरच मी दुपारी देखील उल्लेख केला होता की आपापल्या खुर्च्या आपापले टेबलं त्यांनी स्वतः जवळ बाळगली होती आणि एन्जॉयमेंटसाठी गेले होते. यावेळेला एक मोठा टर्न इथे डॉक्टरांना कॉन्फिडन्स देण्यासाठी कदाचित हे षटक असेल. मागच्या सामन्यात भरपूर खराब कामगिरी झाली होती, मात्र यावेळेला त्यांच्या समोर जर बघितलं तर भरपूर धावा करायचे आहेत. अजूनही 31 धावा 6 चेंडूंमध्ये करायच्या आहेत, त्यामुळे डॉक्टरांना आपली लाईन अँड लेंथ मिळवावी लागेल. यावेळेला अप्रतिम कामगिरी, यावेळेला चांगलं यष्टीरक्षण इथे पाहायला मिळते. या एका माणसाने क्रिकेट भरपूर चेंज केलंय, कारण अगोदर फक्त गोलंदाज म्हणून नाव घेतलं जायचं, त्यानंतर ऑलराऊंडर आपण बघतो. नितीन पाटील नेहमीच संकटमोचक फलंदाज राहिलाय. एका चेंडू 6 धावांची गरज असताना भरपूर वेळा त्यांनी कारनामा केलाय. आणि नंतर आता आपण बघतोय मास्टरमध्ये तो यशरक्षण सुद्धा करायला लागलाय. स्वतःला तो वेळेनुसार मोल्ड करतोय. अपग्रेडेशन हे झालं पाहिजे आणि नितीन करतोय तिथे. यावेळा पुन्हा एकदा स्टायलिश फटका उदय पाटील आहे. 6वा झेला या आजच्या दिवसातील. गुड कॅच बाय उदय पाटील. विजय घोडबंदर परिसर निश्चितच आपण बघतोय तब्बल 3 गडी बाद झालेत आणि धावा काही जास्त नाही आहेत. मात्र नक्कीच काही निर्णयामध्ये त्यांना विचार करावा लागेल की अंतिम सामन्यात येत असताना थोडंसं प्लॅनिंग, त्यानंतर डिसिजन मेकिंग सिस्टम, या सगळ्या गोष्टी आपल्या एकूणच पारंपरिक जीवनाचा भाग आहेत. आणि असं असताना डिसिजन मेकिंग वर कुठेतरी त्यांना लक्ष द्यावं लागेल. 4 चेंडूत 31 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त. आपण बघतोय औपचारिकता शिल्लक आहे. एकूणच या मोठ्या ट्रॉफीवर नाव नवगर मास्टर ए संघाचं कोरलं गेलंय. अजून एक गडी बाद केला जातोय. चला घोडबंदर परिसर, कोणाची इच्छा असेल खेळायची तर खेळायला जाऊ शकता. बघा हे आम्ही गमतीनं म्हणतोय, कारण तुमचा देखील उत्साह, कारण तुमच्या देखील कालच्या प्रयत्नांना दाद द्यावीशी वाटते. कारण अंतिम सामन्यात ज्यावेळेला तुम्ही असता त्यावेळेला तुमचं कर्तृत्व तुम्हाला ते तिकडे घेऊन जात असतं आणि ते कर्तृत्व तुम्ही सिद्ध केलंय. मागच्या सामन्यात एकूणच कासार रोडवली संघाने देखील जो प्रयत्न केला तो अप्रतिम होता. गणेश शिंगे एकूणच या आगरी सांस्कृतिक मंडळाचे खजिनदार, अप्रतिम कामगिरी त्यांनी केली होती. आता हॅट्रिकची संधी आहे. बघा डॉक्टर काय करतील. यावेळेला नाहीये, उदय भरपूर पुढे आले आणि निश्चितच हा झेल काय होणार नाहीये. 1 धाव इथे पूर्ण केली जातील. परावातील थोडस अंतर इथे कमी होतंय. मात्र एकूणच नवगर मास्टर ए संघाला जवळजवळ या एकूणच ट्रॉफीवर आपलं नाव कोरलेलं. एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे नवगर एच्या संघासाठी. क्या बात आहे. व्हेरी गुड बॉलिंग. अजून एक गडी बाद होत आहेत. सन्माननीय नितीन एकनाथ पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. नितीन एकनाथ पाटील आपण प्लीज व्यासपीठावर या. 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. मात्र इथे गिव्हअप केलंय किंवा काय. 1 चेंडू शिल्लक आहे, लवकर जा. रवी येतात. बघा आपल्या प्राईड साठी देखील खेळलं पाहिजे. लक्षात घ्या, पराभव झाला म्हणून काय झालं. आजचा दिवस कदाचित आपला नाही, काल आपण गाजवलं होतं, आजचा दिवस नसेल, मात्र उद्या देखील आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यामुळे प्ले फॉर युअर प्राईड असंच मी म्हणेन. मात्र या एकूणच मालिकेवर आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय ऍज अ आयोजक म्हणून आणि ऍज अ टीम म्हणून. नवगर मास्टर ए यावेळेला मात्र आपण क्षेत्ररक्षणामध्ये आता स्लिप बघा. 1 2 3 3 स्लिप लावण्यात आणि बुवानं जर झेल टिपला तर निश्चितच काहीतरी घडेल. ओ यावेळेला मात्र अपील केलं जाते. अपिलामध्ये तथ्य नाही. फलंदाज बाद आहे. वाईड आहे, वाईड आहे, वाईड आहे. बघा जिंकलंय कोण नक्की कळायला मार्ग नाहीये. आता मात्र मला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये मी आलोय कशाला. मनापासून एन्जॉय करतायत घोडबंदर परिसर. कौतुक आहे तुमचं. त्या गोष्टी झाल्या पाहिजेत. क्रिकेट फक्त निमित्त आहे, मात्र निश्चितच एकत्र येऊन आपण आपला खेळ दाखवतोय.
इथे मात्र झेल होणार नाहीये. सामना इथे संपलाय. नवघर मास्टर हे संघानं अंतिम फेरीत विजेतेपद पटकावलंय. एक मानाची ट्रॉफी नक्कीच त्यांच्या समोर असेल. मात्र प्रेक्षकांना विनंती करतोय की लगेचच आपण अंतिम बक्षीस समारंभ सोहळा जॉईन करायचा आहे, कारण महत्वपूर्ण क्षण आहेत आणि आमचे सगळे जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या उपस्थितीत आपण हा सोहळा पूर्ण करतोय. चला विनंती करतोय जे जे संघ विजयी ठरलेले आहेत त्यांना विनंती करतोय आपण या. आणि निश्चितच इथे भरपूर ट्रॉफीज आहेत. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक हे सगळ्या ट्रॉफीज आहेत. मात्र आमचे जे सगळे देणगीदार आहेत त्या सर्वांनी आम्हाला अतिशय जबरदस्त